बातमी महत्वाची आहे, कारण जितकी झाडं कापणार त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय। हैदराबादच्या राजमुंद्री गावातून झाडं आणली आहेत असंही गिरीश महाजनांनी सांगितलंय। तर खरे साधू ओळखण्यासाठी कुंभमेळ्यात येणाऱ्यांना आय कार्ड देणार असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुंभमेळ्यात येणाऱ्यांना आय कार्ड देणार, जितकी झाडं कापणार त्याच्या 3 पट जास्त झाडं लावणार असं महाजनांनी सांगितलंय। हैदराबादच्या राजमुंद्री गावातून झाडं आणली आहेत असं गिरीश महाजनांनी सांगितलंय। 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन झाडं लावलेली आहेत। अजूनही आमचा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। हैदराबादहून आम्ही फार त्याच्या पुढे कुठलं गाव ते राजमुंद्री, तिथून हैदराबादच्या पुढे 300-400 किलोमीटर जाऊन आम्ही झाडं आणलेली आहेत। ट्रकने या ठिकाणी आणलेले आहेत। एकही झाड यामध्ये मेलेलं नाही, डेड नाही। 100% झाडे जगलेली आहेत। आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की अजूनही आम्हाला 5-10 हजार झाडं या ठिकाणी पुन्हा लावायची आहे। निश्चित तपोवनमध्ये समजा 500-700 हजार झाडं रोपटी जी आहेत ती खराब होतील, पण त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 20 ते 25 हजार झाडं, ही मोठी झाडं या ठिकाणी नाशिक शहरामध्ये लावतो आहे। जे साधू येतील त्यांना आय कार्ड असलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खरे साधू कोण आणि मग असे हे आजकाल निघालेले ढोंगी साधू यांची त्या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे। आणि म्हणून निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांना कार्ड देण्याच्या संदर्भामध्ये विचार करतो, तर आम्ही ते देऊ।